नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट आहे। अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही कमेंट केले जात आहेत। नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल त्याचं वितरण एकत्रित कधी केलं जाणार आहे आणि अनेक न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पीएम किसानच्या हप्त्यामध्ये काही वाढ केली जाणार आहे। अर्थातच काही वर्षाला आपल्याला जे काही 6,000 रुपये मिळत होते त्यामध्ये आता 3,000 रुपयाची वाढ केली जाणार आहे आणि वर्षाला आपल्याला 9,000 रुपये मिळणार आहेत। अशा पद्धतीच्या काही आपण न्यूज बघितलेल्या असतील। आता या न्यूजचं नेमकं सत्य काय, खरंच नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे आणि पीएम किसानचा जो काही हप्ता असेल त्याच्या वितरणामध्ये काही वाढ केली जाणार आहे का, वर्षाला आपल्याला 9,000 रुपये मिळणार का, या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज जागरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, लाल बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका, कारण तर माहिती महत्त्वाची असणार आहे। मंडळी, ज्या अर्थी पीएम किसानचं आतापर्यंत 21 हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीएम किसानच्या 22 हप्त्याची, त्या हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार असेही प्रश्न होते। आणि यापूर्वी सुद्धा रवी खटकर साहेब होते, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मागणी करण्यात आली होती। त्यानंतर शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून, शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून सुद्धा पीएम किसानच्या योजनेत जे काही प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये वाढ केली जाईल अशा पद्धतीच्या सुद्धा आपण काही माहित्या बघितल्या होत्या। अर्थातच काय वर्षाला 6,000 रुपये मिळतात, त्यामध्ये आता वर्षाला 3,000 रुपयाची परत वाढ केली जाणार, म्हणजे वर्षाला आपल्याला 9,000 रुपये मिळणार आणि 4 महिन्याला 3,000 रुपये अशा पद्धतीची वाढ केली जाणार, अशा पद्धतीच्या आपण न्यूज बघितल्या होत्या। परंतु यामध्ये कोणत्या प्रकारची सध्या तरी तरतूद करण्यात आली नाही। पीएम किसानचा जो काही हप्ता असेल तो आपल्याला 6,000 रुपयाचाच वर्षाला मिळणार आहे। यामध्ये जे काही 3,000 रुपयाची वाढ असेल ती सध्या तरी करण्यात आलेली नाही। परंतु आता जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल त्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाची अशी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती। 29 जानेवारीपर्यंत याचा GR काढला जाईल आणि वित्त विभागाच्या माध्यमातून जे काही निधी मंजूर केलेला आहे त्याचं वितरण केलं जाईल अशा पद्धतीच्या आपण माहित्या बघितल्या होत्या। 29 जानेवारीच्या नंतर त्याच्या संदर्भात GR काढला जाईल आणि 5 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच 5 तारखेला दुसऱ्या महिन्याच्या 5 तारखेला हे पैशाचं वितरण केलं जाईल अशा पद्धतीच्या आपण न्यूज बघितल्या होत्या। परंतु जे काही आता अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत यांचं निधन झालेलं आहे। उपमुख्यमंत्री पद सध्या कोणाकडेही देण्यात आलं नाही। कदाचित अजितदादा पवार यांच्या पत्नीकडे उपमुख्यमंत्री पद देऊ शकतात, परंतु अर्थमंत्रीपद जोपर्यंत कोणत्याही व्यक्तीकडे किंवा नेत्याकडे जात नाही तोपर्यंत या निधीला स्थगिती दिली जाऊ शकते। कारण तर अर्थमंत्री पदच नसल्या कारणाने कोणत्या प्रकारचा जो काही निधी असेल त्याचं वितरण हे केलं जाऊ शकत नाही। मग नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल आणि त्याचबरोबर अर्थमंत्री पदाच्या अंतर्गत जे काही योजना येतात त्याचं वितरण असेल हे कोणत्या प्रकारचं सध्या केलं जाऊ शकत नाही। अर्थातच काय तर आता काही दिवसात त्याचं अर्थमंत्रीपद जाहीर केलं जाईल आणि अर्थमंत्रीपद ज्या ठिकाणी जाहीर केलं जाईल किंवा त्या व्यक्तीकडे किंवा त्या मंत्र्याकडे जाहीर केल्यानंतर त्याच्या संदर्भात मात्र जे काही वित्त विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचं वितरण हे केलं जाऊ शकते, 8व्या हप्त्याचं वितरण हे केलं जाऊ शकते। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।